नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। महत्त्वपूर्ण अपडेट आहे जे बांधकाम कामगार आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खूप मोठी अपडेट आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। जे बांधकाम कामगार आहे त्यांना दिवाळीचा जो सण आहे त्यानिमित्त 10,000 रुपयांचा मोठा बोनस सरकारमार्फत देण्यात येणार आहे। पण आता हे 10,000 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी काय करावे लागेल हा मोठा प्रश्न आहे। जे बांधकाम कामगार आहे त्यांना वेगवेगळ्या सरकारने सुविधा दिलेल्या आहेत, योजना दिलेल्या आहेत। त्यासाठीच एक मोठी घोषणा झालेली आहे। जे बांधकाम कामगारांना दिवाळीचा जो सण आहे त्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे। तर हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे अर्ज कुठे करायचा आहे, कोणते लाभार्थी जे असणार आहे ते पात्र असणार आहे, ही संपूर्ण माहिती, ही सविस्तर माहिती आपण जो आज व्हिडिओ पाहणार आहोत त्यामध्ये सांगितलेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड आहे, प्रायव्हेट जॉब्स आहेत, वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत व जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती आपण पाहून घेऊया। तर इथे जे बांधकाम कामगार सर्टिफिकेट तुम्ही जर काढलं नसेल तर तुम्हाला लगेच 10,000 रुपये मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार जे आहे तिथे लॉग इन करून तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे। बांधकाम कामगार आहे त्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्हाला बोनस म्हणून 10,000 रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे। आपल्या देशामध्ये दिवाळी हा सण खूप मोठा म्हणून साजरा केला जातो। त्यामुळेच जे बांधकाम कामगार आहेत, जे गरीब आहे, गरजू कुटुंबांना दिवाळीचे बोनस म्हणून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता हे 10,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे किंवा कोणत्या मार्फत मिळणार आहे हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर इथे जे बांधकाम कामगार आहे, आता कोणाला लाभ मिळणार आहे, कोणाला पैसे मिळणार आहे किंवा जो 10,000 रुपये येणार आहे ते बोनस कसे भेटणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर इथे लक्षात घ्या, जो बांधकाम कामगार आहे त्यांनी जी नोंदणी केली आहे असे जे कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यांनाच या योजनेमार्फत नोंदणी करणे अतिशय आवश्यक असणार आहे। तर आता ही जी योजना आहे बांधकाम कामगारासाठी तुम्हाला ऑफिशियल पेजवर जायचं आहे, लॉग इन करून तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्व करून घ्यायचं आहे। तर इथे अतिशय आवश्यक असणारी ही गोष्ट म्हणजे की तुम्हाला इथे पहिल्यांदा नोंदणी करणे महत्त्वाचं असणार आहे। दिवाळीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक बांधकाम कामगारांना त्यांना छोट्याशा पगारामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरवणे शक्य होत नाही। म्हणूनच कामगार असे देखील आहे की ज्यांना फक्त 2 वेळेचे जेवण मिळते। त्यामुळे अशा कामगारांना जो दिवाळीचा मोठा सण आहे त्या जे कुटुंब असणार आहे बांधकाम कामगारांचं, त्यांचे लहान मुलं, महिलांसाठी इथे वेगवेगळी खरेदी करण्यासाठी, कपडे घेण्यासाठी जो बांधकाम कामगारांना हा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला 5 ते 10,000 रुपये देण्यात येणार हे सुद्धा माहिती समोर आलेली आहे। पण यासाठी काही अटी आहेत ते तुम्ही पूर्ण करावं लागणार आहे। तर इथे अर्ज तयार करण्यासाठी म्हणजे अर्ज तुम्हाला करण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावी हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरी अट आहे, कामगाराने हे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्यात हे 15 वर्ष असणे अतिशय आवश्यक असणार आहे। म्हणजे तुम्ही ते 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेलं असायला पाहिजे आहे, वास्तव असलं पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे। तिसरी अट म्हणजे अर्जदार मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे। हे खूप महत्त्वपूर्ण अट आहे। ते म्हणजे पूर्ण वर्षभरात तुम्ही ॲटलिस्ट 90 दिवसांपेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे आहे। महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। फक्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कामगारालाच या योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यानंतरची जी अट आहे ती म्हणजे कामगारांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी। आणि शेवटची व महत्त्वपूर्ण जी अट आहे ते म्हणजे राज्य किंवा केंद्र शासनद्वारे तुम्ही सुरू असलेल्या एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधांचा लाभ घेता कामा नये, तरच तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे बोनस भेटणार आहे ते मिळून जाणार आहे व त्याचे पालन करणे हे तुम्हाला अतिशय बंधनकारक असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। तरी ते जो योजनेचा अर्ज आहे तुम्हाला करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। पण यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे, तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, त्यानंतर 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर कायमचा पत्ता पुरावा, जो कायमचा पत्ता पुरावा आहे ते लागणार आहे, ईमेल ID, नोंदणी करण्यासाठी अर्ज, त्यानंतर पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, जन्माचा दाखला किंवा TC आणि नियुक्ती मागील वर्षभरात 90 दिवस काम केल्याचा दाखला, महानगरपालिकेकडून तुम्ही बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र, ग्रामसेवकेकडून तुम्ही बांधकाम कामगार असल्याचं प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, हे कागदपत्र तुम्हाला सर्व अर्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे व ते लागणार।
आता हा अर्ज कुठे तुम्हाला द्यायचा आहे, सबमिट करायचा आहे, तर सांगितलेले सर्व कागदपत्र अर्जासोबत जोड खर्च आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात. तर लक्षात घ्या, जे बांधकाम कामगार आहे त्यांना दिवाळीचे 10,000 रुपये बोनस घेण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करावे लागणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जे बांधकाम कामगार आहे, तुमचे मित्र आहे, त्यांना नक्कीच शेअर करा व्हिडिओ. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण दिवाळी आता जवळ आलेली आहे व त्यापूर्वी तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करून अर्ज करावे लागणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन नसेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता.